नमस्कार, मी प्रकाश फळडे. 12 ज्योतिर्लिंग दर्शन भाग 3 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे आणि अतिशय खास असं ज्योतिर्लिंग आहे. महाकालला उज्जैनचा राजा असंही म्हणतात. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालाचा आशीर्वाद घेणं अत्यंत आवश्यक आहे अशी धार्मिक धारणा आहे. महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचं वर्णन विविध पुराणांमध्ये आढळतं. मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव असं दक्षिणमुखी शिवलिंग असून ते स्वयंभू आहे. तांत्रिक आणि मांत्रिकांसाठी हे मंदिर खूपच महत्वाचं मानलं गेलं आहे. महाकालेश्वर मंदिर परिसर मराठा, भूमिज आणि चालुक्य शैलींनी प्रभावित आहे. त्याला एक विशाल अंगण आहे ज्याच्या भोवती प्रचंड भिंती आहेत. मंदिराच्या आत 5 स्तर आहेत आणि त्यातील एक पातळी जमिनीखाली आहे. या मंदिरातील मूर्ती ओंकारेश्वर शिवाची आहे आणि देवता महाकाल मंदिराच्या अगदी वर गर्भगृहात बसलेली आहे. शिवपुराणानुसार एकदा त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांच्यात चर्चा सुरू झाली. तेव्हा भगवान शंकरांच्या मनात ब्रह्मदेव आणि विष्णू यांची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी त्या दोघांना प्रकाशाचा अंत कोठे आहे हे शोधण्यास सांगितले. ब्रह्मा व विष्णू दोघांसाठी शिवांनी एक मोठा स्तंभ उभारला ज्याचा अंत कोठे होतो हे दिसेना. दोघेही त्या स्तंभाचं टोक शोधू लागले पण तो सापडेना. श्री विष्णू थकले आणि त्यांनी आपली हार मान्य केली. मात्र ब्रह्मा खोटे बोलले की त्यांना दुसरे टोक सापडले आहे. यावरून क्रोधित होत शिवांनी त्यांना श्राप दिला की लोक तुमची पूजा कधीच करणार नाहीत, तर विष्णूंची मात्र सर्वत्र पूजा केली जाईल. तेव्हा क्षमा मागत ब्रह्मांनी शिवांची विनवणी केली. तेव्हा या स्तंभात स्वतः शिव विराजमान झाले. हे स्तंभ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मानले जाते. स्तंभाचं रूपांतर शिवलिंगात झालं तेव्हापासून या ज्योतिर्लिंगास खास महत्व प्राप्त झालं आहे. प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकालेश्वर सर्वात पवित्र मानलं जातं. भस्म आरती हा आरतीचा एक विशेष प्रकार आहे जो उज्जैनमध्ये ब्रह्म मुहूर्ताच्या अर्थात सूर्योदय होण्याच्या 2 तास आधी केली जाते. पुजारी पवित्र मंत्रांचे पठण करताना महादेवाला पवित्र भस्म अर्पण करतात. आरती करत असताना असं वातावरण तयार होतं जणू उपस्थित भाविकांना आपल्या समोर भगवान शंकरांचं अस्तित्व जाणवू लागतं.